तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आता इतकी थंडी पडायला सुरू झाली की आमच्या जानूला बाहेर उन्हामध्ये बसून सुद्धा शर्ट घालायची वेळ आली। बाहेर छान ऊन पडलं होतं, त्याच्यामुळे ती छान अशी उन्हाला बसली होती। त्यामुळे ती ऊन खात होती आणि मी तुळशीपाशी छोटीशी अशी रांगोळी काढत होते, कारण का आज मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार होता। त्याच्यामुळे तुळशीपाशी छान अशी रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर पूजा मांडायला सुरू केली। पहिले ते रांगोळी काढली आणि त्याच्यावरती चौरंग ठेवला, त्याच्यावरती तांदूळ घातले आणि अष्टकमळ काढलं। मग छान अशी पूजा मांडून घेतली। आणि ही फुलं आहेत ना, तर वरती टेरेस वरती काही झाडं लावली होती त्याचीच होती, तर सगळी फुलं आणली आणि पूजेमध्ये वापरली। तर आज स्पेशल असं डाळबट्टीचा बेत होता, त्याच्यामुळे पीठ जे आहे ते मळून घेतलं आणि त्यानंतर त्याचं जे उंडे आहेत ते बनवून घेतले। एका कढईमध्ये पाणी ठेवलं, त्याच्यावरती चाळणी ठेवली आणि ते वाफ काढून घेतले। तर आता हे दालबट्टीचं वरण जे आहे ते बनवून घेतलं आणि त्यानंतर हे गरमागरम जे बट्टी होती उकडलेली वाफ काढलेली तिला कट करून घेतलं आणि तेल गरम करायला ठेवलं। तसं तर ही दालबट्टी जी आहे ते खानदेशी डिश आहे, त्याच्यामुळे मी इन्स्टाला रेसिपी बघितली होती आणि पहिल्या वेळेस ट्राय केलं होतं, त्याच्यामुळे ते सगळ्यांना आवडलं आणि आता सुद्धा करायचं ठरवलं। तर मम्मी जी आहे ते सगळ्या बट्ट्या कट करत होती आणि तळत होती। आणि हो, माझ्या चॅनल वरती जितक्या काही रेसिपीज असतात त्या सगळ्या मम्मी बनवत असते आणि मी त्याचा व्हिडिओ बनवून तुमच्याशी त्या शेअर करत असते। तर आता हे बघा, बट्ट्या सुद्धा सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि काय त्याला लेयर आलेला आहे, ह्या अशा सुद्धा खायला इतक्या छान लागतात। तर आजचा बेत तर असा होता, दालबट्टी, वरण आणि आलू वांग्याची भाजी, म्हणजे वांग बटाट्याची भाजी, आमच्या विदर्भामध्ये आलू वांग म्हणतात। तर छान असं जेवण केलं आणि त्याच्यानंतर आता थंडी पडले तर आमचं एकच ठरलेलं असतं की टेरेस वरती जाऊन जाळ करून बसायचं। आम्ही तर जाळापाशी बसलो होतो, जानूला म्हटलं तू सुद्धा येऊन बस, तर तिचं चाललं होतं माझा पाय दाबून, तिला म्हटलं हो तिकडे बाजूला आणि आम्ही छान असं शेकोटीपाशी बसलो। तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा।